सध्या अख्खा महाराष्ट्र हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या दुःखात बुडालेला आहे. मात्र म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन. म्हणूनच आम्ही आपल्यापर्यंत आमच्या माध्यमातून याबद्दलची प्रत्येक अपडेट पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. दादांच्या जाण्याचं दुःख हे प्रत्येकाला आहे. त्यांची जागा कधीच कुणी घेऊ शकत नाही. परंतु या अपघातासंबंधी हा अपघात कसा झाला यापेक्षा तो झालाच कसा हा प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहे. त्यात असं म्हटलं जातंय की अजितदादा ज्या विमानात सकाळी बसले होते त्या विमानाची कंपनी आणि पॅसेंजर डिटेल आपल्या समोर आहे. हा दौरा नियोजित होता. धक्कादायक म्हणजे ज्या विमानात दादा गेले ते वर्षभरापूर्वी अपघातग्रस्त झालेलं विमान होतं. त्यामुळे अपघातग्रस्त विमान एका व्हीव्हीआयपी ला कंपनीने दिलं कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून, असे अनेक सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहेत. चला तर याबद्दलच सविस्तर व्हिडिओमध्ये बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याजवळील बारामती विमानतळावर विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यानंतर बारामती विमानतळाची सुरक्षा, तिथल्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि तांत्रिक त्रुटींसह विमानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागलाय. दरम्यान हा दौरा निश्चित होता. विमानातील एकूण लोकांची लिस्ट समोर आली होती, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह दादांचे पीएसओ विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर जे या विमानाचे मुख्य पायलट होते, त्यांच्यासोबत को पायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांची नावं यादीमध्ये होती. मात्र अशी काय चूक झाली आणि या सगळ्यासह दादांना आपल्याला गमवावं लागलंय? अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते VSR व्हेंचरचं लिअरजेट 45 हे आधी अपघातग्रस्त झालेलं हे विमान होतं, जे बिहार विधानसभा निवडणुकीत सुद्धा वापरलं गेलं होतं. भाजपच्या नेत्यांनी यातून प्रवास केला होता आणि पटण्याला ते प्रचारासाठी यातून गेले होते. दरम्यान हे विमान कॅनडाच्या बॉम्बार्डियर कंपनीने तयार केलेलं असून VIP, कॉर्पोरेट आणि चार्टर्ड प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं जातं. लिअरजेट 45 मध्ये 8 प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था असून 2 शक्तिशाली इंजिन्समुळे हे विमान दीर्घ अंतराचा प्रवास सुद्धा कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकतंय. प्रगत एव्हिओनिक्स प्रणालीमुळे स्थिर आणि सुरक्षित उड्डाणाचा दावा कंपनीकडून केला जातोय आणि सर्वाधिक या विमानाचा वापर हा व्यावसायिक किंवा राजकारणी करतात. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचं होतं आणि VSR एव्हिएशन ही कंपनी उद्योगपती VK सिंह यांनी स्थापन केलेली आहे. चार्टर्ड जेट सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते. दरम्यान बारामती विमानतळ जिथं दादांच्या विमानाचा अपघात झाला ते विमानतळ हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या म्हणजेच DGCA यांच्या नियमानुसार अनियंत्रित श्रेणीमध्ये येतं. याचबद्दल एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली असून हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDCच्या मालकीचं असून बारामती विमानतळ लिमिटेड म्हणजेच BAL द्वारे हे चालवलं जातंय. या विमानतळावर नियमित एअर ट्रॅफिक कंट्रोल ही यंत्रणा नाहीये. त्याऐवजी विमानतळ परिसरामध्ये असलेल्या खाजगी पायलट ट्रेनिंग अकादमीचे प्रशिक्षक किंवा विद्यार्थीच रेडिओवरून विमानांना सूचना देतात. त्यामुळे आपण यावरूनच लक्षात घेऊ शकतो की ही किती गांभीर्याची आणि हलगर्जीपणाची बाब आहे. तज्ज्ञांच्या मते जर या धावपट्टीवर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजेच ILS असती तर कमी दृश्यमानतेतही वैमानिकाला अचूक मार्गदर्शन मिळालं असतं आणि हा अपघात टाळता आला असता. हे विमानतळ साधारण 450 एकरवर पसरलेलं असून त्याची धावपट्टी 7,710 फूट लांबीची आहे. या ठिकाणी अनेक राजकीय नेते चार्टर्ड विमानाने येत असतात. 2009 मध्ये हे विमानतळ विकासासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलं होतं, परंतु प्रगती काहीच न झाल्यामुळे 2025 मध्ये MIDCने ते पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. सध्या इथे केवळ 2 केबिन आणि 1 खोली एवढीच इमारत उपलब्ध आहे. याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे दादांच्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दलची हादरून टाकणारी माहिती सुद्धा समोर आली आहे. 15 तास उड्डाण करणारे सुमित कपूर यांच्यावर दादांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. पांढरा गणवेश, खांद्यावर 4 सोनेरी पट्टे आणि आत्मविश्वासू असा सुमित कपूर यांचा चेहरा. परंतु या तेजस्वी कारकिर्दीमागे सुद्धा धक्कादायक चेहरा लपलेला होता, जो समोर आलाय. जो असा आहे की मगाशी म्हटल्यानुसार 15 तासांचा त्यांना उड्डाणाचा अनुभव होता. मात्र तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कॅप्टन सुमित यांनी भूतकाळात ड्युटीवर दारू पिऊन जाणे आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं सुद्धा सांगितलं जातंय. एक वेळा नाही तर तब्बल 2 वेळा त्यांनी हा प्रकार केलेला होता. दरम्यान दुसऱ्यांदा त्यांना ऑन ड्युटी पकडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कडक भूमिका घेतली आणि 24 एप्रिल 2017 रोजी अधिकृत आदेश जारी करत त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. आणि कोणत्याही व्यावसायिक पायलटसाठी 3 वर्षांचं निलंबन हे कारकिर्दीच्या समाप्तीसारखंच असतं.
मात्र तरी सुद्धा सुमित हे पुन्हा विमान चालवू लागले आणि VSR व्हेंचर्स सारख्या ऑपरेटर्समध्ये सामील होऊन VIP फ्लाइट्स उडवायला त्यांनी सुरुवात केली। त्यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आणि सुरक्षा अशा पायलटकडे कशी देण्यात आली असा मोठा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित होतोय। म्हणजेच ज्या पायलटवर आधीच 2 वेळा तक्रार होती, ज्यांचं निलंबन करण्यात आलं, ज्या पायलटच्या कामावर आधीच संशय होता, त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी देण्यात आली? कंपनीने कॅप्टन सुमितची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली नव्हती का, असं देखील म्हटलं जात आहे। दरम्यान सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार कमी दृश्यमानतेमुळेच हा अपघात झालेला आहे असं बोललं जात आहे आणि कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या अकस्मात मृत्यूचा तपास CID ही तपास यंत्रणा करत असते। त्यामुळे आता या अपघाताचा तपास सुद्धा CID करण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरच नेमकं अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताचं कारण काय हे सुद्धा समोर येईल अशी अपेक्षा आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र आपलं मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा।